नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी नवीन जॉब अपडेट घेऊन आलेली आहे। एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025 ची ही नवीन भरती निघालेली आहे। ऑफिशियल नोटिफिकेशन आलं असून फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे। यामध्ये खूप चांगल्या जागांसाठी जाहिरात आली असून आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत किती जागा आहेत, अर्ज कोण करू शकतो, वयोमर्यादा काय आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, पगार किती असणार आहे, फॉर्म कुठे भरायचा, फॉर्म कशा पद्धतीने भरायचा, अर्ज कधीपासून भरायचा, लास्ट डेट कधीपर्यंत, अशा प्रकारची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, एसएससी कॉन्स्टेबल भरती निघालेली आहे। 2025 ची ही भरती आहे आणि इथे वय तुम्हाला 18 ते 30 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता आणि सॅलरी सुद्धा इथे खूप चांगली आहे। 25,500 ते 81,100 पर्यंत तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे आणि अर्ज पद्धत ही ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला इथे करायचे, संधी सोडू नका, लगेचच तुम्ही इथे अर्ज करू शकता। चला तर मग आपण संपूर्ण सविस्तर माहिती पाहूया। बघा, एसएससी दिल्ली पोलीस हेड कॉन्स्टेबल वॅकन्सी 2025 ही भरती आहे। दिल्ली अंतर्गत ही भरती होणार आहे। एसएससी दिल्ली मार्फत पोलीस दलात एसएससी दिल्ली पोलीस हेड कॉन्स्टेबल या पदासाठी 552 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे 15 ऑक्टोबर 2025 पर्यंत तुम्ही इथं अर्ज हा करू शकता। तर अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे आणि 25 ऑक्टोबर 2025 पर्यंत तुम्ही इथं अर्ज करू शकता। विभागाचे नाव काय आहे? दिल्ली पोलीस हेड कॉन्स्टेबल या अंतर्गत इथे भरती निघालेली आहे आणि 552 जागांसाठी इथे भरती होणार आहे आणि पदाचे नाव काय आहे? हेड कॉन्स्टेबल या पदाचे नाव आहे आणि ही कॅटेगरी काय आहे तर केंद्र सरकारची जॉब आहे आणि सॅलरी सुद्धा खूप चांगली इथे मिळणार आहे। वयोमर्यादा इथे 1 जुलै 2025 रोजी 18 ते 27 वर्षे असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता आणि SC ST या कॅटेगरीसाठी 5 वर्षाची सवलत सुद्धा इथे देण्यात आलेली आहे आणि OBC यांच्यासाठी 3 वर्षाची सवलत इथे मिळणार आहे। ज्यांचं वय 18 ते 27 असेल 1 जुलै 2025 पर्यंत त्यांनी इथे अर्ज करू शकतात आणि ज्यांनी SC ST कॅटेगरीमधून आहेत आणि OBC मधून आहेत त्यांना इथे सवलत देण्यात आलेली आहे, ते सुद्धा इथे अर्ज करू शकतात। बघा, कोण अर्ज करू शकतात अशी काय इथे अट नाही आहे, संपूर्ण भारतातील उमेदवार इथे अर्ज करू शकतात। तुम्ही जर एज्युकेशन क्वालिफिकेशनमध्ये बसत असाल, तुमचे एज क्रायटेरिया बसत असेल तर तुम्ही इथे संपूर्ण उमेदवार इथे अर्ज हा करू शकतात। अनुभव आणि प्रेशर उमेदवार इथे अर्ज करू शकतात का? तर हो, फ्रेशर व अनुभवी दोन्ही उमेदवार इथे अर्ज करू शकतात। अर्ज पद्धती कशी आहे? ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला इथे अर्ज करायचा आहे। पे लेवल 4चं तुम्हाला भेटणार आहे, तेच म्हणजे पे लेवल 4 म्हणजे किती असणार आहे? सॅलरी तुम्हाला 25,500 ते 81,100 इतकी तुम्हाला सॅलरी असणार आहे आणि ग्रुप C ची ही पोस्ट असणार आहे। ग्रुप C ची पोस्ट आहे आणि सॅलरी पण खूप चांगली आहे। अर्ज फी किती असणार आहे? बघा, जनरल आणि OBC यांच्यासाठी 100 रुपये असणार आहे आणि SC ST SM यांच्यासाठी आणि महिलासाठी इथे शुल्क असणार नाही, म्हणजे एक सर्व्हिसमॅन आणि महिलासाठी सुद्धा इथे शुल्क नसणार आहे। आणि नोकरीचे प्रकार कसे आहे तर हे परमनंट जॉब असणार आहे। निवड बघा, इथं परीक्षेद्वारे निवड केली जाणार आहे। अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे। अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे? 15 ऑक्टोबर 2025 पर्यंत तुम्ही इथं अर्ज करू शकता आणि परीक्षा कधी असणार आहे? बघा, इथे परीक्षाद्वारे निवड केली जाणार आहे। डिसेंबर 2025 ते जानेवारी 2026 या अंतर्गत तुमची इथे एक्झाम होणार आहे। बघा, अधिकृत वेबसाईट सुद्धा इथे दिलेली आहे। या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही संपूर्ण सविस्तर माहिती पाहू शकता आणि नोकरीचे ठिकाण काय आहे, कुठे आहे, तर संपूर्ण भारतामध्ये ही जॉब असणार आहे। इम्पॉर्टंट नोट्स काय? बघा, तुम्ही या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला अर्ज हा करायचा आहे। मी तुम्हाला सविस्तर माहिती पण देणार आहे पुढे आणि अर्ज फक्त पोर्टलद्वारे स्वीकारला जाईल। बघा, तुम्ही कुठल्याही वेबसाईटवरती जाऊन अर्ज भरायचा नाही, फक्त ह्याच SSC गव्हर्नमेंट या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही फक्त अर्ज करू शकता। ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख काय आहे? 15 ऑक्टोबर 2025 पर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। सविस्तर माहितीसाठी बघा, जाहिरात ही काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे। तुम्हाला जाहिरात डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाईल, तिथून तुम्ही डाउनलोड करा आणि ती जाहिरात सविस्तर वाचा, त्यानंतरच तुम्ही इथे अर्ज करू शकता। अधिकृत माहितीसाठी या वेबसाईटला तुम्ही भेट देऊ शकता किंवा तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या PDF वरती जाऊन तुम्ही संपूर्ण सविस्तर माहिती पाहू शकता। त्यानंतर मी तुम्हाला PDF मध्ये काय माहिती दिलेली आहे, काय एज्युकेशन लागणार आहे, ती सुद्धा माहिती मी ते तुम्हाला थोडक्यात देणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती समजेल। बघा, PDF नोटिफिकेशन आहे। हेड कॉन्स्टेबल असिस्टंट वायरलेस ऑपरेटर आणि टेली प्रिंटर ऑपरेटर यासाठी इथे दिल्ली पोलीस या अंतर्गत ही भरती होणार आहे।
त्यानंतर बघा डेट ऑफ ॲप्लिकेशन फॉर्म बघा 24/9/2025 पासून इथे फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे. 15/10/2025 पर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता. ऑनलाईन रिसिट किंवा जे ॲप्लिकेशन फॉर्म आहे जो सबमिट करण्याची तारीख बघा 15/10 असणार आहे. 10 म्हणजे तुम्ही त्याच दिवशी तुम्ही अर्ज सबमिट करू शकता. लास्ट डेट मेकिंग ऑनलाईन पेमेंट फी बघा तुम्ही अर्ज भरून दुसऱ्या दिवशी अर्ज फीसुद्धा भरू शकता. म्हणजे 16/10/2025 पर्यंत तुम्ही अर्ज सबमिट करणं गरजेचं आहे. त्यानंतर तुम्हाला जर काही करेक्शन असतील त्यानंतर जर तुमचे फॉर्म सबमिट झाल्यानंतर 23-25 या तारखेला तुम्हाला 2 दिवस दिलं जाणार आहे. त्यामध्ये तुमचं जर काही करेक्शन असेल तर तुम्हाला ईमेल येईल किंवा तुम्हाला सांगितलं जाईल. त्यानंतर तुम्ही जे करेक्शन आहे ते करून परत फॉर्म सबमिट करू शकता. बघा तुमचे एक्झाम कॉम्प्युटर बेस असणार आहे. डिसेंबर 2025 किंवा जानेवारी 2025 पर्यंत तुमची इथे एक्झाम असणार आहे. टोल फ्री नंबरसुद्धा दिलेला आहे. यावरती तुमचे काही प्रॉब्लेम असेल तर यावरती कॉल करून तुम्ही चौकशीही करू शकता. त्यानंतर बघा अशा पद्धतीने तुम्हाला इथे काही नियम वगैरे दिलेले आहेत ते तुम्ही पाहू शकता. आणि बघा हेड कॉन्स्टेबल इथे 2 पदासाठी इथे जागा आहेत. त्या पे मॅट्रिक्स किती मिळणार आहे म्हणजे सॅलरी किती मिळणार आहे. लेवल 4ची सॅलरी असणार आहे 25,500 ते 81,100 रुपये तुम्हाला इथे सॅलरी असणार आहे. म्हणजे ग्रुप सीचे ही पोस्ट आहेत तर खूप चांगली सॅलरी आहे. आणि बघा हेड कॉन्स्टेबल AWO आणि TPO या जागांसाठी ते मेल यांच्यासाठी बघा ओपन एक्स सर्व्हिसमॅन आणि डिपार्टमेंटल अशा जागा आहेत. UR EWS OBC SC ST यांच्यासाठी जागा आहेत. बघा ओपनसाठी टोटल 285 जागा आहेत. त्यानंतर 49 टोटल जागा आहेत एक्स सर्व्हिसमॅनसाठी. आणि डिपार्टमेंटलसाठी म्हणजे जे ऑलरेडी जॉईन आहेत आणि त्यांनी पुढं त्यांना इन्क्रीमेंट किंवा पोस्ट वाढवायची असेल त्यांच्यासाठी डिपार्टमेंटल हे पोस्ट आहेत 36 पोस्ट आहेत. असे टोटल 370 पोस्ट इथे आहेत. आणि तुम्ही इथे कॅटेगरीनुसार सुद्धा पाहू शकता. बघा त्यानंतर फिमेलसाठी हेड कॉन्स्टेबल फिमेलसाठी किती जागा आहेत तर 182 जागा आहेत. टोटल ओपन कॅटेगरी किंवा त्या सगळ्यासाठी बघा 163 जागा आहेत कॅटेगरीनुसार. आणि डिपार्टमेंटलसाठी 19 जागा आहेत कॅटेगरीनुसार. तुम्ही इथे पाहू शकता टोटल 182 जागा हे फिमेलसाठी आहेत. आणि मेलसाठी सुद्धा तुम्ही इथे पाहिलेलं आहे. बघा अशा पद्धतीने तुम्हाला इथे जागाची माहिती दिलेली होती. त्यानंतर नॅशनॅलिटी सिटीजन तुम्हाला एज किती हवं आहे ते सुद्धा मी इथे सांगितलेलं आहे. पहिलेही सांगितलेलं आहे. त्यानुसार तुमचं इथं एज असणं गरजेचं आहे तर तुम्ही इथे अर्ज करू शकता. बघा तुम्हाला कॅटेगरीनुसार तुम्हाला एज रिलॅक्सेशन सुद्धा इथं भेटणार आहे. SC ST साठी 5 इयर, OBC साठी 3 इयर, एक्स सर्व्हिसमॅनसाठी 3 इयर आणि स्पोर्टमॅन वगैरे असतील त्यांच्यासाठी सुद्धा इथे 5 इयर्सचा तुम्हाला एज रिलॅक्सेशन सुद्धा इथे भेटणार आहे. त्यानंतर बघा या पोस्टसाठी तुम्हाला हाईटसुद्धा इथं असणं गरजेचं आहे. हाईट आणि चेस्ट असं गरजेचं आहे. तर बघा मेल फिमेल यांच्यासाठी रिलॅक्सेबल 5 सेंटीमीटर्स तुमची हाईट असणं गरजेचं आहे. आणि चेस्ट रिलॅक्सेबल 5 सेंटीमीटर फक्त मेलसाठी चेस्ट असणार आहे फिमेलसाठी नसणार आहे. असं तुमचं इथे हाईटसुद्धा असणे गरजेचं आहे. बघा असं एक्सप्लेनेशन प्रोसेस ऑफ सर्टिफिकेशन फॉर्मॅट सर्टिफिकेशन अशी खूप सारी माहिती दिलेली आहे. त्यानंतर इसेन्शियल क्वालिफिकेशनसुद्धा इथे तुम्हाला देण्यात आलेलं आहे. एज्युकेशन क्वालिफिकेशन ॲज ऑन क्लोजिंग डेट ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म बघा तुम्ही जेव्हा फॉर्म भरणार आहेत तेव्हापर्यंत तुमचं एज्युकेशन कंप्लीट असणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही 12वी पास असणं गरजेचं आहे. त्यामध्ये तुम्ही रिकॉग्नाइज बोर्डमध्ये सायन्स किंवा मॅथ म्हणजे तुमचं सायन्समध्ये एज्युकेशन इथे कंप्लीट असेल तर तुम्ही इथे अर्ज हा करू शकता. नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट NTC हे सर्टिफिकेटसुद्धा असणं तुम्हाला गरजेचं आहे. म्हणजेच मेकॅनिकल कम ऑपरेटर इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन सिस्टम याचं म्हणजे तुम्हाला सर्टिफिकेट असणं सुद्धा गरजेचं आहे तरच तुम्ही इथे अर्ज हा करू शकता. म्हणजे तुम्हाला 10वी म्हणजे 12वी पास असणं गरजेचं आहे आणि तेही सायन्समध्ये असाल तर तुम्ही इथे नक्की अर्ज हा करू शकता. बघा आणि तुम्हाला प्रोफेशन्सी इन कम्प्युटर ऑपरेटर यांच्यासाठी तुम्ही इथं अप्लाय करणार आहेत तर क्वालिफाईंग नेचर तुम्हाला इथे बघा इंग्लिश टायपिंग येणं गरजेचं आहे. 100 की डिप्रेशन इन 15 मिनिट म्हणजे 15 मिनिटामध्ये तुम्हाला 1000 की तुम्हाला स्पीड तुमची इथे टेस्ट केली जाणार आहे. असं तुम्हाला इथे येणं गरजेचं आहे. आणि बेसिक कम्प्युटर नॉलेज असणं गरजेचं आहे. म्हणजे MS ऑफिस PC प्रिंटिंग क्लोजिंग ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे येणं हे सुद्धा गरजेचं आहे. बघा तुमच्याकडे NSS सर्टिफिकेट असेल
तर इथं तुम्हाला रिलॅक्सेशन किंवा बोनस मार्क्ससुद्धा इथे मिळणार आहेत. NSSC सर्टिफिकेट असेल तर 5 मार्क्स किंवा मॅक्झिमम एक्झामिनेशन 3% असं तुम्हाला इथे थोड्या प्रकारात म्हणजे इथे इनिशिएटिव्ह किंवा बोनस मार्क्ससुद्धा इथे मिळणार आहे. हाऊ टू अप्लाय बघा कशा पद्धतीने अप्लाय करायचं. तर या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही इथे फॉर्म भरू शकता. बघा तुम्ही फोटो अपलोड करते वेळेस काळजी घ्यायची आहे. फाइंड प्लेस विथ गुड लाईट अँड प्लेन बॅकग्राऊंड. बघा मागचं बॅकग्राऊंड आहे ते व्हाईट किंवा प्लेन असणं गरजेचं आहे. आणि फोटो जे लाईटिंगमध्ये जाऊन तुम्ही नॅचरल लाईटिंगमध्ये जाऊन सुद्धा काढू शकता किंवा जे तुमच्या घरात चांगल्या ठिकाणी लाईट येत असेल तिथे सुद्धा तुम्ही काढू शकतात. किंवा आय लेवल बिफोर टेकिंग फोटोग्राफ म्हणजे तुमचे कॅमेरा आहे तो आईज तुमचे चांगले कॅप्चर होणं सुद्धा गरजेचं आहे असं सुद्धा इथे सांगण्यात आलेलं आहे. हे सुद्धा तुम्ही इथे माहिती पाहू शकता. आणि साधी सिंपल तुम्हाला फोटो काढायचे, समोरच्या साईडनं थांबून फोटो काढायचे आहे. क्लिअर असणं गरजेचं आहे. अशा पद्धतीने तुम्हाला इथे खूप साऱ्या महत्त्वाच्या माहिती दिलेली आहे. आणि पेमेंट सुद्धा तुम्हाला खूप कमी आहे, 100 रुपये आहे ओपनवाल्यांना. आणि इतर जे महिला आहेत किंवा SC ST यांना तर अर्ज फी सुद्धा इथे नाही आहे. हां बघा तुम्हाला एक्झामिनेशन सेंटर कुठे येणार आहेत तर तुम्ही कुठून फॉर्म भरताय. जर तुम्ही महाराष्ट्रातून फॉर्म भरत असाल किंवा कर्नाटकमधून भरत असाल किंवा आंध्र प्रदेशमधून भरत असाल किंवा इतर राज्यातून तुम्ही फॉर्म भरत असाल तर तुम्हाला त्या राज्यातले काही सेंटरसुद्धा इथे देण्यात आलेले आहेत. तर तुम्ही तिथे त्याच ठिकाणचं सेंटर टाकू शकता. म्हणजे तुम्ही महाराष्ट्रातले असाल तर महाराष्ट्रातलं सेंटरसुद्धा इथे टाकू शकता. तर बघा आपण महाराष्ट्रातले कुठले कुठले सेंटर आहेत ते सुद्धा पाहूया. बघा महाराष्ट्रामध्ये कुठे तुम्ही फॉर्म भरू शकता. तर जळगावला तुम्ही टाकू शकता, कोल्हापूर तुम्ही इथे सेंटर देऊ शकता, मुंबई देऊ शकता, नांदेडसुद्धा आहे, नाशिक आहे, नागपूर आहे. या ठिकाणी तुम्ही हे सेंटर तुम्ही देऊ शकता. बघा जर तुम्ही महाराष्ट्रात असाल तर तुम्हाला इथे बघा जळगाव, कोल्हापूर, मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक या आणि पुणे या ठिकाणी तुम्ही ज्या ठिकाणी नेर आहात त्या ठिकाणी तुम्ही इथे सेंटर टाकू शकता. बघा अशा पद्धतीने तुम्हाला इथे सांगितलेलं आहे. आणि एक्झामिनेशन मोड रिक्वायरमेंट कशा पद्धतीने एक्झाम असणार आहे. कम्प्युटर बेस एक्झाम असणार आहे बाय SSC, 100 मार्क्सची एक्झाम असणार आहे. आणि फिजिकल मेजरमेंट टेस्ट असणार आहे PEMT. ती क्वालिफाय असणं गरजेचं आहे. म्हणजे तुमच्या आधी कम्प्युटर टेस्ट घेतली जाणार आहे. त्यामध्ये जर तुम्ही क्वालिफाय असाल तर तुमची फिजिकल टेस्ट घेतली जाणार आहे. टेस्ट दिल्ली पोलीस क्वालिफाईंग असणं गरजेचं आहे. म्हणजे तुमची दिल्लीला होईल किंवा कुठे होणार आहे ते तुम्हाला सांगितलं जाईल. त्यानंतर जर तुम्ही हे दोन्ही टेस्ट जर पास असाल तर त्यानंतर तुमची म्हणजे एक एक्झाम घेतली जाणार आहे. म्हणजे तुम्हाला टायपिंग येणं गरजेचं आहे. इंग्लिश वर्ड प्रोसेसिंग 15 मिनिट तुम्हाला टाईम दिलं जाणार आहे. त्यामध्ये तुम्ही 15 मिनिटात 1000 शब्द टाईप करायचे आहेत. आणि त्यानंतर बेसिक कम्प्युटर फंक्शनसुद्धा येणे गरजेचं आहे. ओपनिंग, क्लोजिंग, PC प्रिंटिंग, MS ऑफिस, युजेस, सेव्हिंग, मॉडिफिकेशन इन टाईप, टेक्स्ट, पॅरेग्राफ असं सगळं ह्या गोष्टीसुद्धा तुम्हाला इथे येणे गरजेचं आहे. आणि कम्प्युटर बेस्ड जी एक्झाम असणार आहे ती निगेटिव्ह मार्क असणार आहे. 0.25 मार्क्स हे निगेटिव्ह असणार आहेत. आणि हिंदी इंग्लिश 2 लँग्वेज तुम्हाला इथे अवेलेबल असणार आहेत. 2 लँग्वेज इथे अवेलेबल असणार आहेत. आणि कम्प्युटर बेस्ड एक्झाम असणार आहे. 100 क्वेश्चन 100 मार्क्ससाठी असणार आहे. जनरल अवेअरनेस 20 मार्क, 20 क्वेश्चन 20 मार्क. जनरल सायन्स 25 क्वेश्चन 25 मार्कला. नंतर बघा मॅथमॅटिक्स तुम्हाला इथे पार्ट C 25 क्वेश्चन 25 मार्कला असणार आहेत. रिजनिंग असणार आहे 20 क्वेश्चन 20 मार्कला. आणि त्यानंतर पार्ट E कम्प्युटर, MS एक्सेल, वर्ड, कम्युनिकेशन, इंटरनल, WW वेब ब्राउझर यासाठी 10 मार्क आणि 10 क्वेश्चन 10 मार्क असणार आहेत. तुम्हाला टोटल 90 मिनिटे टाईम दिला जाणार आहे. आणि 100 क्वेश्चन तुम्हाला इथे असणार आहेत. म्हणजे 1.5 तास टाईम आहे. आणि तुम्हाला 100 क्वेश्चन 100 मार्क्ससाठी इथे असणार आहेत. आणि एक म्हणजे 0.25 निगेटिव्ह मार्किंगसुद्धा इथे असणार आहे. बघा अशा पद्धतीने ही संपूर्ण माहिती होती. आजचा व्हिडिओ इथेच संपवतो. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे कळवा. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. आणि कशावरती व्हिडिओ पाहिजे हे सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. धन्यवाद.